किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे चवळीची भाजी। तर इथं मी गॅसवर कुकर ठेवलेली आहे। आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। इथे जिरं टाकलेलं आहे, अर्धा चमचा जिरं छान असं तरतरलं पाहिजे। कढीपत्ता टाकायचा, इथे ठेचा टाकायचा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची। नक्की बघा, माझ्या पद्धतीने बघा, एक नंबर टेस्ट येतो। आणि आजची भाजी टिफिनला, डब्याला, मुलांना शाळेत द्यायला सुकी भाजी बनवा। आणि भाजीला काय नसलं ना तरी ही भाजी बनवायची। इथे 2 कांदा आहेत कट केलेले। इथे टोमॅटो टाकायचं, 2 टोमॅटो आहे। चवीनुसार मीठ टाकायचा। टोमॅटोवर मीठ टाकल्यावर टोमॅटो एकदम सॉफ्ट होतो। इथे मसाला टाकायचा, धना पावडर अर्धा चमचा, हल्दी पावडर अर्धा चमचा, आगरी मसाला 1 चमचा आणि काश्मीरी लाल 1 चमचा। 1 मिनिट तेलावर परतून घ्यायचं छान असा मसाला। इथे ओला नारळाचा मसाला आहे, लसूण आहे याच्यामध्ये आणि खोबरं आहे। इथे 250 ग्रॅम चवली आहे, धुतलेली आहे आणि घरीच मोर आणलेला आहे। भरपूर माझ्या रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, बघत जा। इथे पाणी टाकायचं, तुम्हाला जेवढं टाकायचं असेल ते टाका। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। इथे कोथिंबीर टाकायची, आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या। 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि छान अशी भाजी शिजलेली आहे बघा, एकदम परफेक्टली शिजलेली आहे। तर इथे काय करायचं, आपण कोथिंबीर टाकून घ्यायची।
तर इथं चवलीची भाजी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.